तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वेळेला घटनाक्रम असा येतो की तो मुद्दाम घडवून आणलेला आहे की योगायोग आहे असाही संभ्रम निर्माण होतो. आता साधी सरळ गोष्ट बघा की आज अवघे 3 आठवडे होत आहेत की महाराष्ट्रात नवीन सरकार आले, ज्या सरकारचा अजून विस्तार पण झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी 30 जून रोजी झाला आणि मी बोलतोय तेव्हा 20 तारीख आहे, ज्या दिवशी देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या संबंधातले 2 महत्त्वाचे विषय येणार होते. त्यापैकी एक जो होता तो आमदारांची अपात्रता, नवीन झालेलं सत्तांतर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, त्यांना दिलेलं आमंत्रण किंवा सभापतीची निवड, असे सगळे विषय एकत्र करून मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी होणार होती. ती आता 1 ऑगस्टपर्यंत पुढे गेली आहे. हा एक विषय होता, त्यावरही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. पण त्याच दिवशी म्हणजे आजच 20 जुलै रोजी OBC आरक्षणाचा गेले 1.5 वर्ष इकडून तिकडे फुटबॉलसारखा उडवला गेलेला जो विषय होता तो सुद्धा सुप्रीम कोर्टासमोर होता. आणि गेल्या 1.5 वर्षात तो अक्षरशः फुटबॉलसारखा किती उडवला गेला ही नेहमी नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. गरज नाही मी एवढ्यासाठी म्हणतो की आज अवघ्या 3 आठवड्यात नव्या महायुती सरकार किंवा शिंदे फडणवीस सरकार यांनी हा विषय निकाली लावला असा दावा मी पण करणार नाही, कोणीही करू नये, आणि त्यांनी सुद्धा केलेला नाही. या विषयावर जास्त करून उपमुख्यमंत्री फडणवीस बोललेले आहेत, कारण ते आधीच्या मुख्यमंत्री असलेल्या कारकिर्दीपासून हा विषय टांगणीला लागलेला होता. आणि योगायोग असा आहे मित्रांनो की ज्यावेळेला 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हापासून हा विषय टांगणीला लागलेला आहे. तेव्हा म्हणजे अगदी फडणवीसांनी याविषयी अधिक सविस्तर भूमिका हा निकाल आल्यानंतर मांडली की जो निकाल परत एकदा OBCचं राजकीय आरक्षण त्यांना देऊ करणारा ठरलेला आहे. तो निकाल आल्यानंतर फडणवीसांनी या सगळ्या घटनाक्रमाची क्रोनॉलॉजी ज्याला म्हणतात, कालक्रम मांडला की कधीपासून हा विषय सुप्रीम कोर्टात अडकला होता, त्यावर काय काय उपाय होते, त्यात महाविकास आघाडी सरकारने काय काय केलं, काय केलं नाही, आणि कशामुळे हा विषय अधिक गुंतागुंतीचा होत गेला, याचा सगळा तपशील फडणवीसांनी हा निकाल समोर आल्यानंतर एका पत्रकार परिषदेतून सविस्तरपणे मांडला. त्यामुळे ते अगदी तारखा वगैरे घेऊन मी इथे बोलण्याची गरज नाही. पण विरोधी पक्ष नेता म्हणून हा माजी मुख्यमंत्री सातत्याने जे गेले 2.5 वर्ष बोलत होता त्यातला शब्द कसा खरा होता हे शेवटी आजच्या OBCच्या निकालांनी स्पष्ट केलं. आणि त्यामुळे मला असं, मी त्याची एक राजकीय गोळाबेरीज या घटनाक्रमाची करायची तर मी असं म्हणेन की ज्या पद्धतीत महाविकास आघाडी सरकार तयार झालं त्याचा एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता, किमान समान कार्यक्रम होता, असं सातत्याने सांगितलं जात होतं सुरुवातीपासून काल परवापर्यंत. म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची, शहरांची नावं बदलताना जो काय राजकीय वादविवाद झाला त्यानंतर देखील हा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये नव्हता असं भाष्य खुद्द शरद पवारांनी केलं. म्हणजे सरकार कोसळत असतानासुद्धा शरद पवार कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, किमान समान कार्यक्रम या शब्दाचं उच्चारण करतात. पण 2.5 वर्षामध्ये असं कुठलं काय काय ह्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने केलेलं होतं की ज्याचा समावेश कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये होता. जे जे विषय गाजले, वाजले, गुंतागुंतीचे झाले, कोर्टापर्यंत गेले, कोर्टाकडून महाविकास आघाडी सरकारला थपडा खाव्या लागल्या,
असे कुठले विषय आहेत की जे मुळात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये होते? ती चितळे नावाची मुलगी, तिला अटक करायची, तिच्या विरोधात 20-20 FIR दाखल करायचे, हे कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये होतं. अर्णब गोस्वामीच्या विरोधात 200पेक्षा अधिक FIR दाखल करायचे, सदावर्तेच्या विरोधात असेच एका जिल्ह्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा भाग होता. नेमकं काय होतं? पालघरमध्ये साधूंची जमावाकडून हत्या, हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता. कुठल्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमबद्दल हे बोलत आहेत? आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार बनताना इतर कुठचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम असेल मला माहिती नाही, पण एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मला असा दिसतो की OBCचं राजकीय आरक्षण चुकवायचं, गुंतागुंतीचं करायचं किंवा मराठा आरक्षणाचा सुद्धा पुरता बट्ट्याबोळ करून टाकायचा, हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता का अशी माझ्या मनात शंका येते. अन्यथा नवीन सरकार येणं, सत्तांतर होणं आणि त्यानंतर 3 आठवड्यामध्ये जे नाकारलं गेलेलं सुप्रीम कोर्टाचं OBC आरक्षण आहे ते संमत होणं, हा योगायोग नाही म्हणता येत मित्रांनो. मला वाटतं मध्यंतरी कधीतरी या विषयावर बोलताना माजी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री, मध्यंतरीचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमच्या हातात सत्ता आली तर 3 ते 4 महिन्यामध्ये मी OBCचं राजकीय आरक्षण मिळवून देऊ शकतो. मग जी गोष्ट फडणवीसांना अगदी सुप्रीम कोर्ट डोक्यावर असताना सुद्धा 3 ते 4 महिन्यात शक्य होती, ती गोष्ट महाविकास आघाडी सरकारला जवळजवळ 2.5 महिन्यात का शक्य झाली नाही? त्याची मीमांसा वारंवार फडणवीस किंवा भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेली आहे, पण त्याला दाद न देता महाविकास आघाडीचं नेतृत्व सगळे विषय रेटून नेत होतं. कोर्टामध्ये वारंवार तारखा वाढवून मागितल्या जात होत्या, फेटाळल्यानंतर चुकीचे अहवाल सादर केले जात होते. गंमत अशी की महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशचं देखील OBC आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं होतं, पण 1 आठवड्याच्या आत त्यांनी असा अहवाल सादर केला की तत्काळ त्यांचं OBC आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. आणि आपल्याकडचे विरोधी नेते फडणवीस परत सांगत होते की कोणीतरी 2-4 मंत्री मध्य प्रदेशात पाठवा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि हा विषय मार्गी लावा. पण नाही. आणि हा मी आरोप करतोय का? हो, आरोप करतोय मित्रांनो. आरोप एवढ्यासाठी करतो की माझ्याकडे त्याचा पुरावा आहे की OBC आरक्षण मिळू नये, OBCचं राजकीय आरक्षण किंवा मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ व्हावा, हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता. तो त्यांनी बोलून नाही दाखवला की आम्हाला मराठा आणि OBC यांची गोची करायची, अडवणूक करायची, असं आघाडीतले तिन्ही पक्षापैकी कोणीही बोलला नाही, ना प्रवक्ता बोलला ना नेता बोलला. मग मी कुठल्या आधारावर असा आरोप करतोय असा प्रश्न तुमच्या मनात येईल. तर ते उत्तर सोपं आहे. ते उत्तर असं आहे की महाविकास आघाडी ही तयार कुठच्या आधारावर झाली, त्याची पायाभूत मागणी किंवा काय म्हणतात तत्त्व काय होतं, तर भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं. भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं हा कुठल्याही एखाद्या सरकारचा कार्यक्रम असू शकत नाही. पण यांचं सगळं सातत्याने काय, भाजपला सरकारच्या बाहेर बसवणं, सत्तेपासून दूर ठेवणं, हा आमचं उद्दिष्ट आहे, हे आमचं ध्येय आहे, हे आमचं धोरण आहे, हे सातत्याने बोललं जात होतं ना. आणि आज तेच भाजपचं सरकार आलंय आणि 3 आठवड्याच्यात आरक्षण आलं. मग असं दिसतं की भाजप OBCंना, भाजप मराठा जातीला आरक्षण देईल ते अडवायचं असेल तर मुख्यत्वे भाजपलाच सत्तेपासून बाहेर बसवलं पाहिजे. जे आरक्षण भाजपमुळे मिळणं शक्य आहे ते आरक्षण अडवायचं असेल तर त्यातली पहिली तयारी किंवा सज्जता अशी असावी लागते की भाजपला सत्तेबाहेर बसवा. आणि भाजप सत्तेबाहेर बसला की बाकी काही हो, OBC आणि मराठा लोकांना आरक्षण मिळणार नाही. एवढ्यासाठी भाजपला सत्तेबाहेर बसवणं हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता.
त्या पलीकडे दुसरा कुठला प्रोग्राम आपल्याला दिसला? तुम्ही दाखवा मला. नाही आहे. धोरणात्मकरित्या आपण बघितलं तर हे दोन महत्त्वाचे विषय होते, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार फुटबॉल खेळत होतं. आम्ही केंद्राकडे, सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे सांगितलं की या 3 कसोट्या आहेत, या 3 कसोट्यांवर इम्पिरिकल डेटा गोळा करा. का नाही केला? नाही, तो केंद्राकडे आहे, केंद्राने आम्हाला द्यावा, मग आम्ही सुप्रीम कोर्टात देऊ. हा हट्ट गेली 2-2.5 वर्ष आपण रोज ऐकलाय. भुजबळ असोत किंवा शरद पवार असोत किंवा आणखीन कोणीही असोत, महाविकास आघाडीचे नेते सातत्याने एकच पोपटपंची करत होते की इम्पिरिकल डेटा महाराष्ट्र सरकारने गोळा करण्याची गरज नाही. इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे, पण ते जाणीवपूर्वक आम्ही बिगर भाजप सरकार आहोत म्हणूनच आम्हाला इम्पिरिकल डेटा देत नाहीत. प्रश्न असा असतो की अमुक डॉक्टर आहे की तमुक डॉक्टर आहे, हा विषय नसतो. विषय त्या रुग्ण, पेशंट याचा जीव वाचवण्याचा असतो. त्याला काही रिलीफ देण्याचा, दिलासा देण्याची गरज असते. तेव्हा हा डॉक्टर की तो डॉक्टर, या कंपनीचं औषध की त्या कंपनीचं औषध, हा मामला नसतो. मामला त्याला उपकारक ठरेल असं औषध आणि उपचार हे अगत्याचे असतात. तेव्हा केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा केंद्र समजा देत नसेल आडमुठेपणाने, तर तो गोळा करण्यापासून महाराष्ट्र सरकारला, महाविकास आघाडी सरकारला कोणीही अडवलेलं नव्हतं. केंद्र सरकारचं म्हणणं एवढंच होतं की आमच्याकडे जो इम्पिरिकल डेटा तुम्ही म्हणता तो नाही आहे, आणि जो आहे असा तुमचा दावा आहे तो कोर्टात टिकणारा नाही, कारण तो कालबाह्य झालेला आहे. तरी एकच सांगितलं जात होतं, टुमणं एकच लावलं जात होतं, काय की केंद्राकडे इम्पिरिकल डेटा आहे आणि त्यांनी तो दिला पाहिजे, जो आम्ही कोर्टात सादर करू. पण कोर्टाने जर महाराष्ट्र सरकारला इम्पिरिकल डेटा तुम्ही गोळा करा असा आदेश दिलेला आहे, सांगितलेला आहे, सुचवलेला आहे, तर तेवढं काम महाविकास आघाडी सरकार का करत नव्हतं? कारण त्यांना ओबीसीला राजकीय आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना मराठ्यांच्या आरक्षणामध्ये फक्त गुंतागुंत करून ठेवायची, आणि त्यातून जर तो मार्ग काढू शकणारं कोणी असेल तर त्याला सत्तेबाहेर बसवायचं. आणि म्हणून ओबीसींना आज सुप्रीम कोर्टाने आरक्षण मान्य केलं असेल, बांठी आयोग काय तो आहे त्यानुसार, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे. शिंदे फडणवीस किंवा शिवसेना भाजप युतीचं जे नवं सरकार आहे त्यांनी ओबीसींचं आरक्षण महाविकास आघाडीच्या तावडीतून सोडवून आणलंय. एकनाथ शिंदे यांनी बंड करून काय केलं? महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. पर्यायाने त्यांनी भाजपला, फडणवीसांना परत एकदा सत्तेत आणलं आणि ओबीसी आरक्षणाचा मार्ग प्रशस्त झाला. म्हणजेच महाविकास आघाडीच्या तावडीतून ओबीसीचं आरक्षण सुटलं असं म्हणता येईल. तुम्हाला काही लोकांना अतिरेक वाटेल मित्रांनो, पण बघा, जर नोव्हेंबर 2020 का डिसेंबर 2020, तब्बल किती वर्ष होतात बघा, इतका काळ, जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ आहे का, 19 असेल, मला वाटतं 19 आहे, डिसेंबर 19, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असा इम्पिरिकल डेटा गोळा करा. तिथपासून आजपर्यंत, म्हणजे अगदी मार्चपर्यंत गेल्या, का अडवलं होतं? 20, 21 आणि 22, म्हणजे 2 वर्षापर्यंतचा काळ इम्पिरिकल डेटा गोळा करण्यापासून महाविकास आघाडी सरकारला भाजपने रोखलेलं होतं, केंद्र सरकारने रोखलं होतं? अजिबात नाही. केंद्र सरकारने म्हटलं नव्हतं की आमच्याकडे आम्ही देणार नाही आणि तुम्ही गोळा करायचा नाही, असं केंद्र सरकारने कुठेही म्हटलेलं नव्हतं. आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला, म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ओबीसींचा इम्पिरिकल डेटा घेऊन या, तो रिलेव्हंट असला पाहिजे, तो कोलेट होणारा असला पाहिजे. हे सगळं सांगितलं असताना तेवढी गोष्ट करण्यात टाळाटाळ का झाली? आता गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा डेटा जर गोळा होऊ शकला
तर तो गेल्या 2 वर्षात का झाला नव्हता याचं उत्तर भुजबळ किंवा अजितदादा किंवा शरद पवार कोणी देणार आहेत का, उद्धव ठाकरे देणार आहेत का? जी गोष्ट मार्च एप्रिल नंतर जुलैपर्यंत शक्य झाली 3 महिन्यामध्ये, तीच गोष्ट डिसेंबर 2019 किंवा आपण म्हणू 20 आणि 21 या संपूर्ण 2 वर्षामध्ये का झालेली नव्हती? तर हा विषय भाजपच्या केंद्र सरकारला फक्त बदनाम करण्यासाठी, ओबीसींना असं दाखवायचं की तुमचं आरक्षण केंद्राने, मोदी सरकारने अडवून ठेवलं आहे, आम्ही द्यायला तयार आहोत, पण त्यासाठी आवश्यक असलेली माहिती केंद्राकडे आहे आणि केंद्रातलं मोदी सरकार ती माहिती आम्हाला देत नाही, हे दाखवण्यासाठी मधली 2 वर्ष घालवली. सगळ्या ओबीसींचा जीव टांगणीला लावून ठेवला. जे काम गेल्या 3-4 महिन्यात इम्पिरिकल डेटाचं झालं आहे ते 2020मध्ये किंवा 2021मध्ये सुद्धा होऊ शकलं असतं, पण केलं का नाही? तर ते जर केलं आणि ओबीसीचं आरक्षण सुटलं तर मग भाजपच्या मोदी सरकारला, केंद्र सरकारला बदनाम कसं करता येईल? त्यांच्याविरुद्ध आरोप आणि गळा काढून रडता कसं येईल? म्हणजे आम्हाला BJPच्या नावाने रडायचं, आम्हाला BJPला बदनाम करायचं आहे, आम्हाला BJPचं केंद्रातलं मोदी सरकार बदनाम करायचं आहे. यासाठी कोट्यवधी ओबीसी समाजाच्या लोकांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा अत्यंत घातक डाव महाविकास आघाडीकडून खेळला गेला आणि म्हणून मी त्याला महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो. आज गंमत अशी की जर फडणवीस बोलले की आमच्या हातात सत्ता असेल तर 4 महिन्यात की 3 आठवड्यात झालं. अर्थात हा डेटासुद्धा प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या काळातच तयार करण्याचं काम सुरू झालं. मग महाविकास आघाडी जर 2.5-3 महिन्यापूर्वी हे निर्णय घेऊन कामाला लागली असेल तर मग महाविकास आघाडीने 1.5-2 वर्षापूर्वीच हे काम सुरू का केलेलं नव्हतं? त्याचं कुठलंही तर्कशुद्ध अगदी पटणारं उत्तर ना भुजबळ देऊ शकणार आहेत, ना अजितदादा देऊ शकणार आहेत, ना महाविकास आघाडीचा कुठलाही नेता देऊ शकत, कारण ते राजकारण खेळत होते. ओबीसी समाजाच्या भविष्याशी निगडीत असलेल्या गंभीर प्रश्नाचा सुद्धा या लोकांनी फुटबॉल आणि पोरखेळ करून ठेवला आपल्या राजकारणासाठी. राज्यात निवडणुकीत मतदाराने दिलेला जो कौल होता तो त्याची पायमल्ली करून सरकार बनवलं आणि नंतर काय तर मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाशी पोरखेळ केला. आणि म्हणून असं म्हणावं लागतं की योगायोग आहे. गंमत अशी आहे की हा डेटा जर त्यांनी आत्तापर्यंत गोळा केला नसता तर तो ताबडतोबीने सुप्रीम कोर्टात सादर झाला नसता तर अजून ते आरक्षण यायला 1-2-3 महिने गेले असते. पण सगळे डेटा, इम्पिरिकल डेटा हा गळ्याशी आल्यानंतर महाविकास आघाडीनेच गोळा केला. तो सुप्रीम कोर्टात सादर करण्याच्या वेळेला सत्तांतर घडलेलं आहे. पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, टाळाटाळ नाही झाली. 30 जूनला महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी झाला. 4 जुलैला त्यावर विश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर बरोबर 7 दिवसांनी 11 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 जुलैला दिल्लीत आलेले होते आणि दिल्लीत त्यांनी लवकरच जी सुनावणी होऊ घातली होती ओबीसी आरक्षणाची त्यावर वकिलांशी सल्लामसलत केली. याआधी जेव्हा या प्रकारे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे मंत्री हे त्याच्यात काडीमात्र रस घेत नव्हते. एकदा जो अहवाल सादर केला त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही पण नव्हती. इतका सावळा गोंधळ आणि अनागोंदी चालली होती. पण सरकार नवीन आणि फक्त 2 मंत्री होते याची टिंगल चालू आहे. पण त्या 2 मंत्र्यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धावत दिल्लीला आले. त्यांनी त्यासाठी वकिलांना आवश्यक ती सगळी माहिती पुरवली, त्यांना ताकद दिली, बळ दिलं, माहिती दिली, कागदपत्र दिले. त्या पलीकडे केंद्र सरकारकडून जी बाजू मांडली जाणार होती ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पण विनंती केली, आग्रह धरला की तुम्ही पण महाराष्ट्राचं आरक्षण कसं सुटेल या दृष्टीने कोर्टात उभे राहा, प्रयत्न करा, मार्गदर्शन करा, मदत करा. त्यातूनही आरक्षण आले. थोडक्यात
केंद्र सरकारचे वकील, नरेंद्र मोदी सरकारचे सॉलिसिटर जे आहेत ते, आणि महाराष्ट्रातलं शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि आरक्षण पहिल्या फटक्यात सुटलं. का? तर कॉमन मिनिमम प्रोग्राम भाजपला सत्तेबाहेर बसवायचं, हा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम होता 3 पक्षांनी एकत्र बनवलेला, त्याच्या तावडीतून ओबीसी आरक्षण सुटलेलं आहे. समस्या माणूस कोण आहे अशी नव्हती, समस्या भूमिकेची होती. जे काम 1.5 वर्ष आधी होऊ शकलं असतं ते काम जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. ओबीसींचा जीव टांगणीला लावण्यात आला. देर आहे दुरुस्त आहे. आणि म्हणून मी हा विषय अशा रीतीने मांडतोय